गोरगरीब मराठा यांच्या लेकरासाठी जे आपण हा संघर्ष उभा केलाय, या संघर्षासाठी तुम्ही ताकदीनं उभा राहायचा शब्द मुंबईतील सर्व मुंबईकरांनी दिलाय, मराठा बांधवांनी दिलाय. त्याबद्दल आम्ही सगळा 6 कोटी मराठा समाज आमचं कधीही ऋण विसरणार नाही. एवढ्या वेळेस लेकराच्या पदरात आरक्षण टाकू लागा हीच आमची आग्रहाचा हट्ट तुमच्याकडे आहे. आणि आपण ही बैठक आता ब्रेक झाल्याच्या नंतर संपली असं म्हणूया. आणि कोणीतरी बांधव आता म्हणले बेस तुमच्याकडे ठेवा. हो कशाला म्हटलं 5-7 दिवस माझ्याकडे मी वाकडा होऊन पडत होतो. त्याच्यात काही नाही रे, ते फक्त त्यांच्याशी बोलायसाठी लागतं. बरोबर का? त्यांच्याशी बोलायसाठी लागतं नाही. त्याचा नाद मला बी नाही असता ना, मी मनाने गेलो असतो. इकडे तिकडे हिंडलो असतो तो गाडी करा गेलो होतो मी गाड्यात पावसात. माझं दुखत होतं. 2 दिवस मला आंबेजोगाईत ऍडमिट केलं. माझ्या जागेवर कुणी बी असताना माझी पाटण्या सुट्टी. दुसऱ्या दिवशी म्हणला असता कार्यक्रम रद्द करा, आपण नंतर घेऊ. कारण इतकी ताप मला उभा सुद्धा राहता येत नव्हता. 5 मिनिटाच्या पुढे उभा राहिलं डायरेक्ट चेक करून पडत होतो. तरी 2 दिवस कार्यक्रम घेतला. म्हणजे जातीपेक्षा स्वतःला बी मोठा नाही मानलं. त्याच्यामुळे ते मीडियाची हाऊस नाही, पण ते लागतंय जरा त्यांना ठेकायला आणायला. आणि यांनी एवढी साथ दिली. खरं सांगतो मी आमचं कौतुक करतो मी या मीडियावाल्याचं. एवढं भयान साथ दिली यांनी की मरणाचं लावून धरलं. आरक्षणात त्याचं सुद्धा श्रेय लय मोठं राहणार आहे. त्यांना आम्ही सफारीत घ्यायच्या ठरल्यात. अंगात घालायचं यांना आरक्षण मिळालं ते सगळ्याला एक सफारी घेऊन द्यायची. सफारी म्हणजे अंगात घालायचे गाडी आपण त्याला बोललो की करतोच आपण ते. लय मेहनत घेतली ते. धन्यवाद. आपलं काय असेल पाटील काय म्हणाल? मला हे सांगा, जो उद्देश तुमचा होता बैठक घेण्यामागे मुंबईकरांना बोलवण्यामागे, तो सफल झाला का? कारण बऱ्याच गोष्टीबद्दल तुम्ही काल सुद्धा बोलला होता, मात्र तो उद्देश सफल झाला पाहिजे. कशी झाली बैठक? नाही, सफल हा उद्देश बैठकीतून 100% सफल झालेला आहे की मराठा समाजाला हक दिली आणि ते महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहिले नाही. असं कधी झालेलं नाही. मुंबईकर इतक्या ताकदीनं धावून आला. म्हणजे तुमचा प्रश्न ही बैठक सफल झाली का, तर इतकी सफल झाली की मुंबईतला कानाकोपऱ्यातला मराठा समाज इथं आलाय. तुम्ही यांची होणारी बैठक फक्त बघा. आता ते बैठक बघूनच सरकारचे डोळे पांढरे होणार आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी मुंबईतला घराघरातला मराठा आता एकत्र आलाय. आणि हे रात्रंदिवस कशी मेहनत घेते हे आपले सुद्धा बांधव दाखवते. आणि आम्हाला 100% खात्री, आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतला एकही मराठा 1 इंच सुद्धा मागासा करणार नाही. हे खात्रीपूर्वक शब्द तुम्हाला आहे. माझा मुंबईतले जे आपसाचे मतभेद होते ते सुद्धा मिटले असं मानतात. मतभेदच नव्हते. मतभेद असेल इतक्या बालेत नसते. मतभेद नाहीत, काही नाही. मना लागत असतं गनिमी गावामध्ये. त्याला सरकारलाच नाही का जमत मग गनिमी गावा ते दाटून मध्ये त्याचं मुळे जमत नाही. मग कशाला बसला एकामेका शेजारी. आपले मतभेद नाहीत, काय नाही. लय मजा येते आमचं काम. आता बघा तुम्ही जिरी सांगते आता तिथे गेला. हे 100% जाणाऱ्या सगळ्या मराठा समाजाची सोय करण्याची क्षमता यांची सगळ्यांनी. आतापर्यंत कधीच कमी पडलेलं नाही, पुढे सुद्धा पडणार नाही कधीच. परंतु संख्याच इतकी जाणार आहे, त्यामुळे आम्हीच त्यांच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही. संख्याच इतकी राहणार आहे. आमचे 2-3 प्रॉब्लेम आहेत तेवढे खूप जास्त नाहीये. बाकीचे जे ते भरून पुरणार आहेत. महाराष्ट्रालाच 2 करोड मराठा 3 करोड मराठ्यांना तर सहज ते पुरू शकते सगळं. परंतु काही गोष्टीला ते सुद्धा पुरणार नाही. त्या गोष्टी फक्त सरकारकडे आहेत. आम्ही तेवढी देणे आम्हाला पुरवली बदल. नाही, मी कुठंच कमी पडणार नाही. सगळ्या गोष्टीला हे पुरणार आहेत. आणि इथून पाठीमागे हे पुरून उरलेले सगळ्याला. सरकारला सगळ्यात भरणार जेवढे आडी देण्याला त्यांना सगळ्याला पुरून उरलेली. फक्त आता संख्या जास्त असल्यामुळं आमच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत त्या सांगायसारख्या नाही. त्याला आता सरकारच काय आता त्याला कोणीच पुरणार नाहीये. कारण त्यांचे पण आमच्यात सहभागी होणार आहेत. ते बी घरी बसणार नाहीयेत. आता
त्यामुळे आमच्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात ते पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं तन मन धनानं सगळ्या ताकदीनं उतरले. तुम्ही नुसतं उद्यापासून बघा, यांच्या गाड्या बदलल्या दिसतील, यांच्या मुंबईत सगळं भोगो वातावरण झालेलं दिसत, मराठ्यांच्या गल्ली गल्लीत बैठका झालेल्या दिसतील. हे तयारी पूर्ण करतील, आम्हाला शंकाच नाही कशाच बाबतीत. कारण जर आज 400 किलोमीटर 500 किलोमीटर ते इथं आले तर त्यांनी सुद्धा दंड थोपटले जातात मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायसाठी. कशाला कमी वाढणार? नाही आता ते त्या समस्येसाठी डोंगर शोधतोय. हो ना, तीच प्रॉब्लेम आहे आमचा ना. आता त्यांचा प्रॉब्लेम तेच आहेत, त्यांना ते आमच्यातच येत. आम्ही दोन्ही मिळून ठेवू, पुन्हा ते जाऊन बसायचे. आता त्याला काय पर्याय, ते नाही व्यवस्था केल्यावर आम्ही पुढे बसत असतो. ते आमचं ठरलेलं त्यात काय बदल येतो, त्याचं ठरलेलं. आम्ही आता ट्रॅक्टर घेतले सगळे संघ, आम्ही आमच्या हिशोबाने बऱ्याच गोष्टी करणार आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आधी या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे, कोणीच घरी जायचं नाही. लेकराला मोठं करायसाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायची. हारपारचं शेवटचं आंदोलन आहे मुंबईत. करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईकडे धडक मारायची. कोणीही कोणाचं वाहन अडवलं जाणार नाही, कोणाचं ट्रॅक्टर अडवलं जाणार नाही, कोणी भ्यायची गरज नाही, कोणाच्या किशेला सुद्धा भ्यायची गरज नाही. तुमच्या पोरापेक्षा मोठं तुम्हाला काहीच नाही. म्हणून सगळ्यांनी सगळ्या तयारीनं मुंबईकडे चालायचंय आणि मराठा समाज तयारी करतोय. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक विनंती की उद्यापासून सगळ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरू करा आणि तालुक्यात आणि जिल्ह्यात झाले की गावाचे गाव पिंजून काढा. गावागावात बैठका झाल्या पाहिजेत, ही विनंती मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला करतो. नाही नाही, हे बघा, काही मार्ग दाखवायला आम्हाला वकील बांधव लागतात, डॉक्टर आम्हाला गोळ्या औषध द्यायला पाहिजे. का वकील संघ घेतले म्हणजे काय केसच असते थोडंच असेल. वकील दुसरं काम करू शकते, वकील सोपे नसते भाऊ, त्यांना इतके मार्ग माहीत असते.